जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। नमस्कार। आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्री म्हणांचे श्लोक क्रमांक 111 ते 115 यांचा अर्थ समजून घेणार आहोत। हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे, हिताकारणे बंड पाखंडवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जे बोलणे सर्वांच्या हितासाठी असते तेच खरे सत्य असते। हितांच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट तपासून पाहावी। हितकारक विचार श्रद्धा, फसवणूक व दुराग्रह नष्ट करतात। जो वाद तोडून संवाद घडवतो तोच खरा हितकारी होय। जणी सांगता एकता जन्म गेला, परिवाद वैवाद तैसाची ठेला, उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, लोक आयुष्यभर तोंडाने एकतेची भाषा बोलत राहतात, पण प्रत्यक्षात आचरणात मात्र वादविवाद तसाच सुरू राहतो। संशय आणि दंभ यातूनच वाद निर्माण होतो। जो वाद थांबवून शांत संवाद घडवतो तोच खरा हितकारी असतो। जणी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडूणी राहे। समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगात अनेक पंडित व विद्वान झालेत, पण अहंकारामुळे त्यांनीही हिताचा मार्ग सोडला। अहंकार धरल्यावर विद्वत्ता असूनही माणूस अंधपाताळा जातो। अशा अहंकारीपेक्षा मोठा ज्ञानी कोणीच नसतो। म्हणून हे म्हणा, सर्व अहंकार आणि भ्रम सोडून शांत नम्रता रहा। फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यंतरी का कर्वसाचे, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुझी शोधून पाहे। श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, फुकट आणि विचार न करता बोलण्यात काहीच अर्थ नसतो। अशा बोलण्यामागे अंतःकरणातील गर्व दडलेला असतो। कृतीशिवाय फक्त बोलणे निरर्थक आहे। म्हणून हे म्हणा, स्वतःच्या विचारांचे परीक्षण स्वतःच कर। तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जणी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे। श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जिथे वाद संपतो तिथे संवाद घडवावा, विवेकाने अहंकार बदलून टाकावा, जसे बोलतो तसेच आचरण असावे, कृतीतून खरी भक्ती साध्य होते। असे हे श्री म्हणांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत। हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम।